नमस्कार, मी रेणुका कुडतरकर ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज आम्ही इलो वेंगुर्ल्यामध्ये। खूप दिवसापासून यायचं होतं वेंगुर्ल्यामध्ये, पण प्लॅन काय सक्सेस होक नाही। तर आज आमचं हे प्लॅन सक्सेस झालेलो असतात। मी माझ्या पूर्ण फॅमिलीसोबत वेंगुर्ल्यामध्ये इलो। तर बघूया आता आपण काय काय बघू भेटला। तर बघा इकडे सगळे स्टॉल वगैरे लागलेले असतात। वेंगुर्ला एक पर्यटन स्थळासाठी खूप प्रसिद्ध शहर असा, त्यापैकी हो एक पॉइंट असा। तर ह्या असा वेंगुर्ल्याचा झुलता पूल। बघूया आता कसा असा। बघा इकडे दुकानं वगैरे लागलेली असतात सगळे। इकडे इल्यावर तर खूप भारी वाटला आणि खूप दिवसापासून मी म्हणत होते की झुलता पूल बघूचा असा, पण आज इलो आम्ही आणि खूप भारी वाटतं इकडे इल्यावर। वेंगुर्ल्यात इला आणि झुलता पूल बघू नाही असं होतच नाही। तर बघा मस्त असा झुलता पूल, इकडे सेल्फी वगैरे काढू, फोटो वगैरे काढू तर खूप भारी पॉईंट असा। तर आम्ही आधी इलो, म्हटलं आता थोडे फोटो काढूया। तर सुमित आणि सगळेजण खाली गेली समुद्राच्या तिकडे। तर आम्ही म्हटलं फोटो काढूया। तर मी आणि माझे नणंद फोटो काढू होतो। आम्ही दोघांनी इकडे बरेच सेल्फी वगैरे काढले आणि नंतर म्हटलं खाली उतरलो आणि अगोदर सुमिताने तिकडे खाली गेलेलेच होते। तर आम्ही खाली हळूहळू उतरत होतो आणि संध्याकाळ झाली होती। जरा सूर्य पण मावळा होतो आणि बीच म्हणजे संध्याकाळचा कसा बीचवर इल्यावर जरा भारी वाटता आणि मग सूर्य पण बघा मस्त वाटता असा। संध्याकाळी समुद्राकडे इल्यामुळे आमकां मावळतो सूर्य पण बघूक भेटलो। बघा मस्त वाटतं बघितल्यावर मस्त। इकडे आदित्य आणि आरुष दोघेजण काहीतरी बनवत होते रेतीपासून। काय बनवल्यानंतर त्यांकाच माहिती। आणि लहान मुलांना इच्छा असते असं काहीतरी समुद्राकडे गेल्यावर शिंपले गोळा करायचे, असं काहीतरी बनवायचं। तर आदित्य आणि आरुष आमचे बनवत होते। खूप दिवसांनी असं समुद्राकडे इल्यानंतर भारी वाटतं आणि खूप दिवसांची इच्छा किंवा खूप दिवसांचा प्लॅन जो सक्सेस होता ना, त्यावेळी बरं वाटतं। म्हणजे पूर्ण फॅमिली बघा इकडे एन्जॉय करी होती आणि माका समुद्राकडे येऊन भारी वाटतं। तर आम्ही समुद्राकडे बसलो आणि सुमित म्हणजे फोटो काढू होतो। मी ही पोज द्या ती पोज द्या असे वेगवेगळे पोज देऊन फोटो काढले। मी एक छोटंसं असं व्हिडिओ पण बनवले, माझं थोडीशी रील्स बनवलं आणि काहीतरी केल्यानंतर माझा रील्स बनवणं फोटो काढणं ह्या तर असतात। बघा माझे बरेच रील्स माझ्या इन्स्टाच्या आयडीवर टाकत असतात। रेणुका कुडतरकर माझं इन्स्टा आयडी असतात, तिकडे जाऊन बघू शकता। बरेच व्हिडिओ बरेच रील्स मी बनवलेले असतात, तिकडे जाऊन नक्की बघा। माझं इन्स्टाच्या आयडीवर जाऊन तुम्ही नक्की फॉलो करा। तर संध्याकाळ झाली होती, आता आमका जायचा होता म्हणून आम्ही आता जाऊन निघालो। म्हटलं काहीतरी खाऊया म्हणून आम्ही एका स्टॉलवर थांबलो। तरी आदित्य आणि आरुषला स्प्रिंग पोटॅटो हवे होते म्हणून मी 2 स्प्रिंग पोटॅटो ऑर्डर केलं। तर ह्या ताईचे बरेच व्हिडिओ पण मी बघितले होते, स्प्रिंग पोटॅटोचे व्हिडिओ फेमस झालेले होते। म्हटलं बघूया कसे बनवतात। तर आम्ही प्रोसेस दाखवते बघा अशा प्रकारचे स्प्रिंग पोटॅटो बनवतात। नंतर आम्ही वेंगुर्ला बंदरावर गेलो। तर आमका मासे आणि घ्यायचे होते। बघूया म्हटलं कसले बांगडे वगैरे असतात, मासे वगैरे असतात ते बघूया। तर इकडे खूप प्रकारचे मासे होते, इकडे फ्रॉन्स वगैरे, त्याच्यानंतर बांगडे हे बरेच मासे होते। आमच्या इकडे म्हटलं रेट वगैरे काढलो तर खयचे घ्यायचे असतात ते आम्ही आता फायनल करी होतो मासे। बघा आता मस्त वाटतं इकडे आणि ताजे मासे असतात आणि रेट पण चांगले असतात। तर तुम्ही नक्की इलात इकडे घ्या मासे। बघा अशा प्रकारचे फ्रॉन्स पण वेगवेगळे लहान मोठे फ्रॉन्स, टायगर फ्रॉन्स असे खेकडे वगैरे असे बरेच मासे होते।
बघा. आणि इकडे कापून पण देतात, त्याच्यामुळे बरं वाटतं. तर मोठे मासे घेतले तर कापून वगैरे भेटतात, सुट्टी वगैरे करून भेटते. इकडे सुंगटा वगैरे पण सुट्टी करून भेटतात, ह्या मला कधी माहिती नाही होता. तर आम्ही इकडे सुंगटा वगैरे पण घेतली. तर लोकांची बरीच गर्दी होती, कारण संध्याकाळ असल्यामुळे ताजे ताजे मासे येतात आणि रेट पण परवडतात. त्याच्यामुळे लोकांची पण गर्दी होती. जशी संध्याकाळ होऊ लागली तशी मासे पण घेऊची गर्दी पण वाढली बघा. खूप दिवसाने व्हिडिओ बनवला, तर व्हिडिओला लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या रेणुका खोडतरकर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.